दिवसेंदिवस हृदयाचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे। हृदयाचं अटॅक हे काही नवीन गोष्ट नाही आहे। आज प्रत्येक घराघरामध्ये बीपीचा त्रास, शुगरचा त्रास आणि अटॅक हा एक प्रत्येकालाच बऱ्यापैकी माहीतच आहे। आता हे अटॅकचं प्रमाण कशाप्रमाणे वाढत असते आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, तर आज आपण प्रत्यक्षात पेशंटपासूनच समजून घेऊ की हा अटॅक कुणालाही म्हणजे गरीब असो की श्रीमंत असो हे प्रत्येकालाच आपल्याला हे धरून येत असते। तर हृदयाच्या संदर्भामध्ये हृदयाच्या काही तक्रारी आणि हृदयगत विकार आणि त्याचे काही लक्षणे आणि त्याची उपाययोजना कशी असली पाहिजे आयुर्वेदानुसार आज आपण सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर आपल्याकडे हे जे बसलेले आहे, आमच्याकडे बऱ्यापैकी किडनीचे रिलेटेड पेशंट येतात त्या गावचे, म्हणजे चंदे यांनी पाठवलं होतं। तर सुरुवातीला तुम्हाला काय झालं होतं? सर मला सुरुवातीला सर कमीत कमी 3-4 महिन्याकडून सर पाठीच्या मागे सर दुखणं सुरू झालं। म्हणजे प्राथमिक लक्षणामध्ये त्यांना पाठीमध्ये जास्तीत जास्त त्रास होता। त्याच्यानंतर तुम्हाला असे काही लक्षणं दिसले नाही का बा, म्हणजे मला अटॅकच झालं, हे तुम्हाला कधी समजलं? सर तसं सर आमचं सर शेतकऱ्याचं म्हणणं कसं राहायचं सर, तसं सर थोडं बहुत दुखलं तर आपण सर बरोबर स्टार्टिंगला सर तो आपण विलास करतच नाही। तुमच्या सगळ्या सर वणीला जाणचं सर डॉक्टरच्या गोळ्या यांच्या त्याने गोळ्या दिल्यानंतर सर थोडंसं बरं वाटायचं, पुन्हा सर 10-20 दिवसांत ते दुखणंच राहील। कमीत कमी सर 4 ते 5 महिने मला सर ते कंटिन्यू दुखणं होतं सर। पाठीमध्ये दुखणे आणि हातामध्ये दुखणे अशा अवस्थेमध्ये बऱ्यापैकी शेतकरी वर्ग किंवा आपले काही कामगार वर्ग ह्या परिस्थितीमध्ये लोक फक्त एकतर त्यांना ॲसिडिटी म्हणून संबोधल्या जातात आणि त्याच्यानंतर पेनकिलर म्हणजे दुखण्यावरची औषधे सातत्याने घेतात। मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी आपले हे आजार वाढत जातात। मग तेव्हा नंतर तुम्ही पुन्हा हे काही तुमचं दुखण्याचं लक्षण कमी नाही झालं, त्याच्यानंतर मग कुठे गेले होते तुम्ही? मी सर त्याच्यानंतर सर मी सर एका लग्न सोहळ्यात गेलो। लग्न सोहळ्यामध्ये? ओके। त्याच्यानंतर सर मला सर लग्न सोहळ्यातच सर पहिला सर तो झटका आला। असं वाटे सर का म्हणजे माणूस आता 100% गेलाच। अच्छा। मला सर काही चेंज नाही वाटे, श्वासोश्वास घ्यायला सर खूप त्रास। मी समजून गेलो सर का मला हा अटॅक आहे। मला सुरू झालं होतं। मी सर काही गोष्टी जनरली असा सर शेतकरी असला तरी सर असं युट्यूबवर पाहत राहते अवेअरनेस होतं त्या बिमारीबद्दल। मला सर बिलकुल सर 100% वाटला का हा अटॅक आहे आणि जाणार आहे। त्याच्यानंतर सर मी आमच्या सर वणीला सर एक राहतात त्याकडे सर गेलो नंतर संध्याकाळला, असं असं वाटलं बा त्याच्यावर सर काही, तर त्याने सर मला जेव्हा चेकअप केलं माझा सर ECG काढला, त्याने सर ECG पाहिल्यानंतर सर सांगितलं का तुला ऍसिडिटी झाली आहे। मी घरी आलो, घरी आल्यानंतर सर माझे वडील आहे 87 वर्षाची, आई आहे 81 वर्षाची। त्याने सर त्यावेळेस का म्हणलं मला अरे तू दुसरीकडे दाखव म्हणे। तर सर मलाही सर तो वाटेच सर कन्फ्यूज, कारण दुखणं सर होतच मागून। त्याच्यानंतर सर मला 3ऱ्या दिवशी सर नागपूरला त्याने सर माझा ECG काढल्याबरोबर त्यांना 100% सांगलं का तुला म्हणे ब्लॅकेज 1 आहे किंवा 2 आहे सांगू शकत नाही, पण तुला म्हणे शक्यतोवर ऑपरेशन करायला जाणं म्हणे भाग। त्याच्यानंतर सर मी उशीर नाही केला। त्याच्यानंतर सर वणीला लिमजे डॉक्टरकडे गेलो। दुखायला लागल्याबरोबर त्याने सांगितलं का तुरंत तू नागपूरला जाऊन ऑपरेशन करून। बरोबर। नागपूरला गेलो सर ऑपरेशन केलं। ऑपरेशन केल्यानंतर सर 1 वर्ष सर चांगलं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर सर दुखणं वाढलं। दुखणं वाढल्यानंतर मी त्याईकडे गेलो सर, कंटिन्यू गोळ्या खाणं सुरूच होत्या। त्याईकडे गेल्यानंतर सर ते मला म्हणायला लागले तुझी तब्येत तर चांगली आहे म्हणे, त्याच्यावर काही प्रॉब्लेम नसू शकते बा। आता म्हणे तू ECG कर, 2000 रुपयाचा आपला इको कर सर, टुडे इको। तो सर मी केला, त्याच्यात सर शरीरात काहीच फॉल्ट नाही दिसला। पण सर दुखणं सर दिवसेंदिवस जसं अटॅक येते त्याच्या 8 दिवसांनी वाटत तसं मला वाटायला लागलं। बरोबर। त्याच्यानंतर सर आमच्याकडे चेंज पेशंट आहे तुमच्याकडे सर क्लिअरली 100% बरा झाला होता। बरोबर। त्याच्यानंतर सर मी आई वडिलांना सांगितलं सर तुमच्याकडे आलो।
तर तुमच्याकडे सर मी तुमच्याकडून सर कंटिन्यू 6 महिने सर औषधी घेतली. तुम्ही 6 महिने सांगितली आणि 6 महिन्याच खाली. त्याच्यानंतर तुम्ही जर मला पंचकर्म करायला सांगितलं होतं. फक्त माझं पंचकर्म राहिलं आणि 2 ते 3 महिन्यात सर माझं सीझन संपलं. मी सर पंचकर्मही करणार. बरोबर बरोबर. आणि त्याच्यानंतर सर तुमच्या औषधीनं मला सर आज सर 99% असं वाटत आहे. बरोबर. का मला जर मी जर सर इथून तर तुमच्या दवाखान्यात काढून तर बट्टापर्यंत चालत जाणे माझ्यासाठी जे जवळ होतं. बरोबर. त्यात मी सर वावरातले 40 किलोचं गाठोडं सर नेऊन सर बंडीत टाकू शकतो. त्याला सर लावू शकतो. बरोबर. इतकं सर मला सर व्यवस्थित 100% सर वाटायला लागेल. बरोबर. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण ऑपरेशन केल्याच्या नंतरही काही वेळेस 100% आपल्याला गुण येत नाही किंवा फरक पडत नाही. आपल्याला त्रास, वेदना, धाप लागणे, दम लागणे, जसं यांनी सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे घरापासून तर बसस्टँडपर्यंत किंवा जवळपास जवळपास एक अंतर समजूया की 100 मीटरपर्यंत 100 मीटरपर्यंतही जेव्हा चालणं होत नव्हतं अशा व्यक्तींमध्ये जेव्हा आपण काही नुसते औषधोपचार, आयुर्वेदाची ट्रीटमेंट आणि आयुर्वेदाचं पथ्यपालन हे जर समजा केलं तर नक्कीच 100% आपल्याला विश्वासाने तो पेशंट बरा होते, हे असं मला सांगायला हरकत नाही. तर आता ह्यामध्ये एवढंच लक्षात घेतलं पाहिजे का बा तुम्ही ऑपरेशन करून नुसत्या गोळ्या औषधं खाऊन याच्यामध्ये 100% पूर्णपणे आपलं जीवन नाही आहे. कधीकधी तुम्हाला काही ठराविक आयुर्वेदिक औषधांचा किंवा आयुर्वेदिक पथ्यपालनचा आणि त्याच्यानंतर दिनचर्याचा, ऋतुचर्याचा हे पालन जर समजा केलं तर नक्कीच अशा म्हणजे प्राणघातक बिमाऱ्यापासून आपल्याला संरक्षण होऊ शकते आणि याच्यापासून रोगापासून मुक्तता नक्कीच भेटू शकते. धन्यवाद.